स्वामी आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो। आपण आजपासून एक नवीन मालिका घेऊन येतोय, चर्चेचं गुऱ्हाळ। चर्चेचं गुऱ्हाळ ही मालिका आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती अशा विविध आणि महापालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आपण विविध राजकीय मान्यवरांशी चर्चेचं गुऱ्हाळ या निमित्तानं चर्चा करणार आहोत आणि त्यांच्यासोबत त्यांचे विजन जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत आजच्या भागात आहेत चाकूर नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक। म्हणजे दुसरा विषय असा आहे की ते स्वतः स्वीकृत नगरसेवक तर आहेतच, परंतु त्यांच्या पत्नी सुजाता रेड्डी ह्या सुद्धा नगरसेविका म्हणून नगरपंचायत मध्ये कार्यरत आहेत। आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नितीन भाई, आपलं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे। आता आपला परिचय या सगळ्या गोष्टी लोकांनाही माहीत झाल्या आहेत, आपण त्याच्याकडे जाणार नाही। आता माझा थेट प्रश्न आहे, मागच्या 2 ते 3 वर्षात आपण आपली काय कामगिरी आहे नगरसेवक म्हणून नगरपंचायतच्या चाकूरमध्ये? चाकूरच्या नगरपंचायतची निवडणूक 21-22 मध्ये झाली। फेब्रुवारी मध्ये नवीन अध्यक्ष बॉडी अस्तित्वात आली, पहिली जी फेब्रुवारी मध्ये झाली आणि आता येणाऱ्या फेब्रुवारी मध्ये 4 वर्ष पूर्ण होत आहे। हे सगळं पाहिलं असताना माझी दुसरी टर्म आहे। पहिल्या टर्म मध्ये पंचवार्षिक आणि ही दुसरी पंचवार्षिकीच्या पैकी आता जवळपास 4.5 वर्षाचा कार्यकाळ संपत आलेला आहे। हे 4 महिने सोडलं तर त्याच्या अगोदर 3.5 वर्ष जवळपास आम्ही प्रहार जनशक्ती आणि भारतीय जनता पार्टीचं असं सरकार नगरपंचायत मध्ये अस्तित्वात होतं आणि त्या कार्यकाळामध्ये तसं पाहिलं तर काही कामं जे डीपीडीसी वगैरे जे आला रुटीन ते उघडता इतर काही असं विशेष आम्हाला त्या 3.5 वर्षामध्ये करता आलेलं नाही। आणि तसं पाहिलं तर जे 5 वर्ष मागचे आणि पुढच्या पंचवार्षिक मधली जी कामाची गती आहे ती मी नगरसेवक म्हणून खरं तर पाहिल्यावर आम्ही एका मोठ्या अपेक्षेनं किंवा हे काही कामं होतील म्हणून त्यावेळेस आमदार साहेबांना सोडून आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजीभाई पाटील साहेब, रमेश अप्पा कराड साहेब, गणेशदादा हाके साहेब आणि दिलीपराव देशमुख मालक तत्कालीन जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाच्या अनुसार आम्ही सत्ता स्थापन केली। पण त्या 3.5 वर्षामध्ये असं नाविन्यपूर्ण काही किंवा एक कामाची जी गती राहायला पाहिजे ती काही राखता आली नाही। म्हणून 4 महिन्याखाली आम्ही सत्तांतर चाकूर नगरपंचायत मध्ये झालं आणि माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये करीम साहेब गुळवे या ठिकाणी नगराध्यक्ष झाले। त्याच्यानंतर माननीय आमदार साहेबांनी जवळपास 30 लाख रुपये डीपीडीसीच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि येणारी त्यांची यादी आता परत कामाची यादी आहे आणि नवीनपूर्ण काही करण्यासाठी त्यांची खूप धडपड आहे। म्हणजे व्यापारी संकुल असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल आणि शहरात आता एक नमो उद्यान म्हणून 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। म्हणून मागच्या कार्यकाळामध्ये जो काही 3.5 वर्ष गेले त्याच्याबद्दल मी काही समाधानकारक मला आजही वाटत नाही, कारण मी माझ्या प्रभागात एक बल्ब बसू शकल नाही आहे। ते बल्ब सुद्धा व्यवस्था मोडकळीस आली। आताच इथून ह्या राहिलेल्या येणाऱ्या डीपीडीसी वगैरे असेल याच्यातून काही काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जो बॅकलॉग हे निर्माण झालेला आहे तसं माझा प्रभाग हा नवीन अतिशय नवीन वस्ती आहे। चाकूर मध्ये हे नवीन पूर्णच नवीन वस्ती आहे। जुनं गाव झैल रोडच्या खाली होतं आणि त्याच्यामुळं फार मोठा कामाची आवश्यकता, निधीची आवश्यकता माझ्या प्रभागामध्ये आहे। आणि माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब असतील, पालकमंत्री शिवेंद्र साहेब असतील, आमचे नेते संभाजीभाई पाटील, रमेश अप्पा कराड साहेब आणि दिलीपराव देशमुख मालक यांच्या माध्यमातून राहिलेल्या कार्यकाळामध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न आहे। भैया, आता साधारणतः तुम्ही 4.5 वर्षानंतर म्हणजे अविश्वास ठराव आणला आणि नगराध्यक्षांना बाजूला केलं। म्हणजे तुम्ही सगळी सत्ता तुमच्याकडे होती, मग तुम्ही का अविश्वास ठराव आणू शकला नाही? एवढे 3.5 वर्ष आपण आणि आपले सगळे नगरसेवक का बसला? तसं पाहिल्याच्या नंतर आमदार साहेबांना आम्ही शब्द देऊन ऐनवेळी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या आदेशानुसार नगराध्यक्ष निवडीमध्ये निर्णय बदलला आमचा आणि यांच्याकडनं अपेक्षा होती की हे काम करतील, तशा पद्धतीचं काम काही झालं नाही। आणि डिवाइड अँड रूल
वेगवेगळ्या पद्धतीचं काम म्हणजे हे त्यांनी चालवलं म्हणजे आणि ह्या सगळ्यांना एकत्र न येऊ देणे याच्यासाठी ते प्रयत्नरत राहिले. त्याच्यामुळं ते आज सुधारतील. आम्ही अनेक वेळा जाऊन त्यांना सांगितलं, त्यांच्या वडिलांना सांगितलं बाबा हे वेळ फार कमी आहे आणि आपण काम केलं पाहिजे, पण त्यांचं काही कामावर लक्ष नसल्यामुळं आणि कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते. समय से पहिले और मुकद्दर से ज्यादा. करीम साहेब गुळ यांच्या नशिबात ज्यावेळेस होतं त्याच्या अगोदर नव्हतं आणि नंतर ते स्वतःही सांगतात की बाबा माझ्या नशिबात त्यावेळेस नव्हतं आणि आता वेळ आली. त्याच्यामुळं ती जी काही होत असते ती योग्य वेळेला योग्य गोष्टी होत असतात. आपल्यासोबत निवडून आलेले 2 नगरसेवक आपल्यासोबत आले. तुम्ही एक, तुमच्या मिसेस एक आणि साई आहे, अशी 2 नगरसेवक आता भाजपसोबत आहेत. तुम्ही केलेले उपनगराध्यक्ष आज स्थितीत तुमच्या सोबत नाही, याचं कारण काय आणि त्यांच्यावरील अविश्वासाची वेळ आपल्यावर आली? त्यांचं मी नगराध्यक्ष निवडीमध्ये सुरुवातीला सव्वा वर्षाचं ठरलेलं होतं. 1.25 वर्ष साई प्रसाद हे पाळायला आणि कारण 2.5 वर्षाची टेन्युअर असल्यामुळं मग ते 2.5 वर्ष 2.25 वर्ष त्यांनी तसंच हलवून घेऊन गेले. आता 2.5 वर्षाला संपणार आहे म्हणून हे साई प्रसाद बसला शांत. आता काय त्यावेळेस 2.5 संपल्यावर प्रयत्न केला पण त्यांनी काही राजीनामा दिला नाही. नेतृत्वाने माननीय तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी बोलून सांगितले पण ती वेळ हलवून नेऊन आणि नंतर एक्सटेन्शन मिळालं. राज्य सरकारने नगराध्यक्षांना मुदतवाढ दिली आणि त्याच्यानंतर तो प्रक्रिया झाली. ती काही म्हणजे अविश्वास ठराव आणावा असं नाही, त्यांनी राजीनामा वेळेत नाही दिला. पहिल्या वेळेस नाही दिला आणि दुसऱ्या वेळेस संख्या जुळली साई प्रसादकडे. त्याच्यामुळे माननीय जिल्हाध्यक्ष तत्कालीन जिल्हाध्यक्ष दिलीप प्रमाणक यांच्या नेतृत्वात तो विषय झालेला आहे. म्हणजे असा काही कुठला राजकीय त्याला अँगल नाही, तर ते ठरलेली प्रोसिजर तिने नाही फॉलो केल्यामुळं आपण राजकारणात शब्द महत्वाचा असतो आणि त्यांनी शब्द मोडल्यामुळे ती वेळ त्यांच्या राहिली. चाकूरमध्ये आता काय प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं की तुमच्या नगराध्यक्ष करीम चाचा गुळवेच्या माध्यमातून आणि साहेबांच्या नेतृत्वात ते सुटावेत अशी तुम्हाला काय वाटतं? चाकूरच्या जनतेने मागच्या टर्मला ह्या टर्मला असं स्पष्ट बहुमत कुठल्या पक्षाला दिलेलं नाही. पहिल्या 2.5 वर्ष आमदार साहेबाकडेच सत्ता होती, दुसऱ्या 2.5 वर्ष आमच्याकडे होती. आता याच्यातही तसंच झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपदही पहिल्यांदा मिळाले आणि लोकांनी सलग दुसऱ्यांदा आमदार करण्याचा विक्रम भाई किशनराव देशमुखाच्या नंतर सलग आमदार होण्याचा मान बहुमान बाबासाहेब पाटलांनी आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी यावेळेस मिळवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मतदारसंघाच्या अपेक्षा असल्याशिवाय एखादा माणूस काम करतो आणि लोक फळाच्या झाडाला दगड मारतात. त्याच्यामुळे अपेक्षाचं ओझ आहे आणि चाकूरवासियाचा तर नगराध्यक्ष असल्यामुळं इथल्या स्वच्छतेच्या प्रश्नासाठी आताच कालच म्हणजे काल परवाच पालकमंत्री महोदयांना भेटून मंत्री महोदयांनी जवळपास 1.5 कोटीचं नियोजन म्हणजे स्वच्छतेचा विषय आहे. पाणी पुरवठ्याचा विषय तर आता योजना चालू असल्यामुळं नामदार साहेबाच्या बाबासाहेब पाटील साहेबांच्या प्रयत्नातून योजना मंजूर झालेल्या आहेत आणि तोही प्रश्न 4-6 महिन्यामध्ये योजना कंप्लीट झाली की तो सुटेल. पण स्वच्छतेचा प्रश्न आणि दिवाबत्तीचा प्रश्न हे फार मोठी समस्या चाकूर शहरामध्ये आहे. त्याच्यानंतर जो रस्त्याचं बॅकलॉग आहे, अनेक वर्षापासून नवीन वस्त्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या ठिकाणी निधी देणं, हे 3 प्रश्न फार महत्वाचे चाकूर शहरामध्ये. आणि 4था म्हणजे व्यापारी संकुल. आज एवढं मोठं शहर आहे आणि नगरपालिकेचं जुनं म्हणजे ग्रामपंचायत काळामधलं एक कॉम्प्लेक्स सोडलं तर व्यापाऱ्यासाठी आज कुठलंही मोठं व्यापारी संकुल शहरामध्ये नाही. आणि त्याच्यामुळे एक व्यापारी संकुलासाठी 1 एकर जागा DCC बँकेच्या बाजूला जी नगरपालिकेच्या मालकीची आहे तिथं नगरपालिकेच्या पंचायतच्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करतो. आणि साहेबांकडनं म्हणजे व्यापारी संकुल असेल, आता क्रीडा संकुलचा एक प्रश्न जवळपास साहेबांनी जसं त्या समाज कल्याणच्या हॉस्टेलचा प्रश्न मार्गी लावला तसं अनेक वर्ष झाले क्रीडा संकुलचा प्रश्न तालुक्याच्या प्रलंबित आहे. तर ते चाकूरवासियांची आणि किंवा सर्व क्रीडाप्रेमी असतील किंवा चाकूरवासियांची अपेक्षा आहे की असं कुठलं मैदान चाकूर शहरामध्ये नाही की खेळासाठी म्हणा किंवा कुठला मोठी सभा घ्यायची तर आहे त्या व्यापारी पेठेमध्येच दुकानं बंदच्या आडव पडदे लावून आणि तिथंच मंडप घालून मग एकतर बोती रोडला काल बच्चू कडू सभा झाली तसं
आणि मागं आम्ही घेतलेले कार्यक्रम किंवा पुढे त्या जुन्या गावामध्ये. त्याच्यामुळे जर क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागला आणि ते लावतील, हेच लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत चाकूर शहरवासियांच्या, की आता पाणी पुरवठा योजना तर साहेबांनी केलेली आहे, तसं क्रीडा संकुल आणि व्यापारी संकुल आणि रस्त्याचा राहिलेला प्रश्न, याच साहेबांकडून अपेक्षा आहेत लोकांच्या. मागे पण आपण अनेक मुलाखतींमधून निवडणुकीच्या वेळेस जेव्हा आपण आम्ही अनेकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा 3 प्रश्न प्रकर्षानं आपण मांडले होते अनेक नगरसेवकांपुढे. आणि मला याचा आनंद आहे की ते काही प्रश्न सुटले सुद्धा. अग्निशामक दलाचा विषय आपला मार्गी निघाला. आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये अग्निशामक दलाच्या 2 गाड्या आपल्याकडे आल्या. आता आपल्याकडे जे स्टेडियम होते, क्रीडा संकुल होते, आपल्याकडे हॉस्टेलची सुविधा होणार आहे. परंतु अजूनही एक प्रश्न आहे की आपल्याकडे एक मोठं सभागृह अजूनही चाकूरला उपलब्ध नाही. म्हणजे 1000-2000 लोक केवळ कार्यक्रमासाठी, तुम्ही ज्या राजकीय सभा म्हणतात तर तिथे होऊ शकतात. जसं लातूरमध्ये दयानंद सभागृह सभागृह आहे किंवा भालचंद्र ब्लड बँकेचं सभागृह, अशा सभागृहाचे अजूनही आपल्या चाकूर शहराला आवश्यकता आहे. याबाबत आपलं काय मत आहे? आता मागच्या निवडणुकीच्या अगोदरची 7 कोटी रुपये विशेष तरतूदमधून नामदार मोदयांनी आणलेले आहेत आपल्या मतदार म्हणजे चाकूर शहरामध्ये. आणि विश्वशांतीधाम मंदिराच्या बाजूला जी जागा आहे, विश्वशांतीधाम मंदिर असते तिथं 2 कोटी रुपयाचं भव्य सभागृह लवकरच वर्कआउट झालेली आहे, कार्यक्रम आदेश झालेला आहे. लवकरच मंत्री महोदयाच्या हस्ते त्या सभागृहाचं भूमिपूजन समारंभ होणार आहे. आणखी दुसरं सभागृह आता जे क्रीडा संकुलच्याच जी काही आहे त्याच ठिकाणी आपण करत असताना जे स्टेडियम टाईप करतो त्याच्यातच सभागृह, कारण चाकूर शहरामध्ये जागेचे अभाव आहे. शून्यापासून सुरुवात, ते कुठलंही काम स्ट्रक्चर उभा करायचं. त्यामुळे जसं हॉस्टेलचा प्रश्न मार्गी लागला तसं स्टेडियमचा प्रश्न मार्गी लागला तर क्रीडा संकुलच्या त्या स्टेडियम मध्येच सांस्कृतिक सभागृह एक मोठं 2-5 लोकांचं बसतंय करता येईल. कारण तुम्ही स्टेडियम तर करणारच आहोत. त्या स्टेडियमच्याच अंडर पासला आपल्याला एक सभागृह त्या ठिकाणी, आता एक सभागृहाचा विषय 2 कोटी रुपये दिलेले आहेत विश्वशांती मंदिराला साहेबांनी. एक व्यापारी संकुलात आपण जे म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा एक सभागृह होऊ शकतं त्या व्यापारी संकुलमध्ये. आणि मूलभूत प्रश्न आता जो एक जुन्या सभागृहाला साहेबांनी 2-2.5 कोटी रुपये दलित वस्तीमधून दिले त्यावेळेस म्हणजे दुरुस्तीसाठी, त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर हे होते चाकूरचे भाजपचे नगरसेवक आदरणीय नितीनजी रेड्डी यांनी सांगितलं की राज्याचे सहकार मंत्री, या भागाचे लोकप्रिय आमदार, नामदार आणि गोंदियाचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये चाकूरचे अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले आहेत. चाकूरच्या अनुसूचित जाती जमातीच्या मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लागला. काहीच दिवसात चाकूरच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. चाकूरला 2 कोटी रुपयाचं विश्वशांतीधाम मंदिराच्या माध्यमातून चाकूर शहराला भव्यदिव्य असं सभागृह या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचं सुद्धा भूमिपूजन साहेबांच्या हस्ते लवकरच होणार असल्याची माहिती सुद्धा नितीन रेड्डी साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी चाकूरचा भरपूर आणि झपाट्यानं विकास या ठिकाणी होताना दिसत असल्याचे त्यांनी आज आपल्याला या मुलाखतीतून सांगितलेलं आहे. आणि एक त्यांनी आधी विरोधात होते आणि आज ते सत्तेत आहेत, साहेबांसोबत आणि मंत्री महोदयांसोबत आज ते सत्तेत आहेत. त्याच्यामुळे चाकूर शहराला नामदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाचा निश्चित फायदा होईल. आणि त्यांनी प्रांजल अशी कबुली दिलेली आहे की मागच्या 4.25 वर्षात चाकूर शहराचा विकास खुंटलेला आहे आणि तो विकास आता नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा विकासाचा रथ, बाबासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वात विकासाचा रथ हा पुढे जाईल, यात कुठलीही शंका नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. नितीन रेड्डी साहेबांनी आपल्याला वेळातला वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि त्यांची सुद्धा स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीनंतर तब्बल 6 महिन्याचा कालावधी त्यांना गेला होता. त्याच्यानंतर ते स्वीकृत नगरसेवक झाले होते. त्यामुळं त्याचा सुद्धा उल्लेख करणं आपल्याला गरजेचं वाटतं. आणि असंच चाकूरचं विकासाचं नेतृत्व साहेबांच्या नेतृत्वात करीम चाचा गुरु यांच्याकडे आणि त्यांच्या नेतृत्वात ही सगळी नगरसेवक मंडळी नितीन रेड्डी आणि त्यांची मिसेस सुजाताताई रेड्डी या काम करत आहे. त्याचा आम्हालाही मनस्वी अभिमान वाटतो. त्यांनी वेळ दिला आणि त्यांच्या पुढच्या येणाऱ्या वर्षभर त्यांच्या निवडणुकीला आहेत त्यापूर्वी सगळी विकासाची स्वप्न करीम चाचाच्या माध्यमातून आणि साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी पूर्ण व्हावे या शुभेच्छा आम्ही त्यांना देतो. धन्यवाद.